रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रशिया आणि अलीकडच्या काळामध्ये त्या रशियाच्या नेतृत्वाने ज्याचं नाव पुतीन आहे त्या सर्व देश उंचीवर एक ठेवला आणि तिची लोकशाही तिची संसदीय पद्धत ही पूर्णपणानं आज उद्ध्वस्त केलेली आहे. आज या देशाच्या लोकांना देशाबाहेरच्या लोकांना सुद्धा हिंदुस्थानची चिंता वाटली आणि ती वाटत असताना त्यांना एकच वाटतं की मोदीच्या रूपानं या देशात पुन्हा पुतीन तयार होतो का आणि तो जर झाला तर हा देश योग्य रस्त्यावर जाणार नाही. हा अखंड देश तसंच करायचा असेल तर पुतीनची परंपरा या ठिकाणी आणण्याच्या संबंधी कुणी प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांना एकसंघ होण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी लागेल. आज काय दिसतं आपल्याला लोकांनी जे सरकार उद्ध्वस्त करतात. बघितलं तुम्ही झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, मुख्यमंत्री आदिवासी आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी साहेबांच्या विचाराच्या पेक्षा वेगळी मुसलमानी टीका केली त्यांनी मोदींच्या काही धोरणावर. आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी काय आग्रही नव्हतं म्हणलं. झालं काय? आज त्या राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. लोकांनी निवडून दिलेला लोकांच्या सत्तेनं पद घेणारा तो मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. मला या ठिकाणी आजचे काही कार्यकर्ते दिसतात. आज काय झालं दिल्लीमध्ये आम्ही लोक जातो. भाजपचं अधिवेशन असल्याच्या नंतर आम्ही अनेक महिने दिल्लीमध्ये राहतो आणि आम्ही बघितलं की दिल्लीमध्ये या दिल्लीचं राज्य केजरीवालच्या हातामध्ये आलं. अरविंद केजरीवालच्या आपच्या त्यांनी दिल्लीचा चेहरा बदलला. त्या ठिकाणी लोकांचे खर्च कसे कमी होतील याच्यासाठी बघितलं की तिथं पाण्याचं फटकी असो, विजेचे दर असो, त्याच्यामध्ये सवलती दिल्या. तिथे शिक्षण पद्धतीमध्ये इतके बदल केले की शिक्षणाचा दर्जा हा सगळ्या देशात वाढवण्याच्या बाबतीत अजून केजरीवालने काम केलं. या दृष्टीसाठी लोक दिल्लीचे आले. जसं त्याने शिक्षणाच्या बाबतीत काम केलं तसं आरोग्याच्या संबंधीचं तिथे दवाखाने, तिथे हॉस्पिटल ही वेगळ्यासारखी आहे. चार्जेस जागा नाही आहेत. कमीत कमी किमतीमध्ये लोकांना उपचार देण्याचं काम आज त्या ठिकाणी केलं जातं आणि तो मुख्यमंत्री उत्तम राज्य करतो म्हणून लोक खुश आहेत. 3 जेव्हा लोकांनी दिल्लीची सत्ता हातात दिली एवढं सगळे तर पंजाब सरकार राज्याची सत्ता ही त्याच्या हातामध्ये दिली. याचा अर्थ उत्तम काम करण्याची नोंद दिल्लीच्या पंजाबच्या जनतेने केलं. त्याच अजून केजरीवालनी मोदी साहेबांच्या धोरणाच्या संबंधी काही मतं व्यक्त केली, टीका टिप्पणी केली. आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये. देशाच्या राजधानीच्या राज्याचा मुख्यमंत्री जिथे जगाचे नेते येतात त्यांचं स्वागत करण्याचा अधिकार जबाबदारी देशाच्या वतीने ज्याच्या खांद्यावर आहे तो आज तुरुंगामध्ये. त्यांनी काय खावं, त्यांनी काय खाऊ नये या प्रकारच्या सूचना या केल्या जातात आणि एकंदर त्या तुरुंगातून राहण्यानं त्याच्या एकंदर शारीरिक परिस्थितीवर चिंताजनक स्थिती निर्माण होईल याची काळजी त्यांनी केली. अशी स्थिती निर्माण केली याबद्दलची चर्चा आज दिल्लीमध्ये घराघरामध्ये. आणि यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हे मोदी हे राज्यकर्ते या देशात लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे. अनेक गोष्टी सांगता येतील. बाबासाहेब आंबेडकरांनी
ही घटना तुम्हाला मला दिली. त्या घटनेच्यामुळे आपण देश एकसंघ ठेवू शकतो. अनेक गोष्टी या देशामध्ये घडल्या. आजूबाजूच्या देशाची उदाहरणं दिली, तिचं संकट आली, पण भारतामध्ये ते संकट कधी आलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेबांनी जे संविधान, जी घटना ही तुम्हाला आव्हान दिली, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आज ती घटना संकटामध्ये येते. आज अनेक लोक मोदी साहेबांच्या जवळचे जाहीरपणाने सांगतात की आम्हाला या देशाची घटना बदलायची. हेरले जावाचे फंडचे बंगलोरचे मोदी साहेबांच्या संस्थेचे त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला 450 जागा निवडून द्या, तर या देशाच्या घटनेत बदल करायची ताकद मोदींची व्हावी, म्हणून त्यासाठी आम्हाला सगळ्या. उत्तर प्रदेशमध्ये लालू सिंह नावाचं एक भाजपचे खासदार, त्यांनी हेच सांगितलं की सध्याची घटना ही कुचकावी आहे, त्याच्यात बदल करायचा, त्याची आवश्यकता आहे. आणि ते करायचं असेल तर मोदी साहेबांचे हात वरकर करा, त्याला 400 जागा द्या. ज्योतिर्विद्या नावाची भगिनी राजस्थानची खासदार होती, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं मोदींच्या हाताला सत्ता द्या, त्यांची शक्ती वाढवा, त्यामुळं आपण देशामध्ये घटना बदलू शकू. याची प्रत्येक व्यक्ती ही भाजपची, प्रत्येक व्यक्ती जे म्हणणं म्हणते की मोदींना आणखी ताकद देण्याच्या संबंधीचे म्हणते. आणि उद्या मोदींना शक्ती मिळाली आणि घटना जर बदलली गेली, बाबासाहेबांचा, तुमचा, माझा, सगळ्यांचा अधिकार हा जर उद्ध्वस्त झाला तर देश संकटात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे. काही झालं तर हिंदू मुस्लिम, ईसाई हिंदू, शीख आणि मुस्लिम, शीख आणि हिंदू या प्रकारचं एक अंतर हे वाढवण्याच्या उद्देशाचा प्रयत्न करतात. मी अनेक वेळा बघितलं. मला आता विधानसभेत आणि लोकसभेत आणि राज्यसभेत जाऊन 56 वर्ष झाली. 56 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा मी निवडून आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही लोकांनी मला बाजूला ठेवलं नाही. सातत्यानं मला काम करायची संधी दिली. आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रधानमंत्र्यांच्यावर काम करण्याची, त्यांचं काम पद्धती बघण्याची आम्हा लोकांना संधी मिळाली. मी जवळून बघितलं, इंदिरा गांधींना लांबून बघितलं, राजीव गांधी आम्ही एका पार्लमेंटमध्ये होतो. नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव आले, त्यांच्याबरोबर आम्ही लोकांनी काम केलं. मधल्या काळामध्ये देवेगौडा असतील, गुजराल असतील, त्या सगळ्यांच्यावर आम्ही लोकांनी काम केलं. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टरांची झाली. आणि म्हणून रायगडचा एक तुझे अतिशय अभिमानानं करणारा माझ्या सरकारला मला खूप आनंद होतो. निवडणुकांनी अनेक निवडणुका आपण पाहिल्या, पण या व्यक्ती निवडणूक एक आगळी वेगळी, एक आव्हानाची निवडणूक आहे. आज देशाच्या समोर अनेक प्रश्न, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी अनेक गोष्टी लोकांच्या समोर सांगितल्या, पण प्रत्यक्षपणानं लोकांची प्रगत करण्याचा उद्देशाचा प्रयत्न केला. या देशामध्ये आधीच्या वक्त्यांनी सांगितलं कोणते प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. रावण हा जो होता त्याला 10 तोंड होती असं म्हणतात. आज या देशामध्ये मोदींच्या राज्यात प्रश्न कोणता असं आहे हा प्रश्न विचारला तर त्या रावणाच्या 10 तोंडासारखं आहे. एक सांगायचा अनेक प्रश्न या ठिकाणी. महागाईचा प्रश्न मोदींनी सांगितलं. सत्ता हातात घेतल्याच्या नंतर मला 6 महिन्याचा कालावधी द्या, या देशाची महागाई ही पूर्णपणानं घालवल्याशिवाय राहणार. आज काय स्थिती, आज पेट्रोल डिझेल याची किमती त्यावेळेच्या काय होत्या आणि आजच्या काय होत्या, किती वाढल्या
त्या संबंधीचं मोदींनी काय काम केलं. आज गॅसची किंमत, तुमच्या घरामध्ये येणाऱ्या गॅसच्या सिलेंडरची किंमत 1 होती. मोदींच्या 10 वर्षाच्या कालावधीत कमी होण्याच्या ऐवजी दिवसात 200 होत राहिली. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला की या देशाच्या तरुण पिढीला कष्ट करायचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना गाजवायची संधी द्यायची असेल तर रोजगार पुरवलं पाहिजे. आणि आज आत्ता देशांनी सांगितल्याप्रमाणे जगामध्ये एक मोठी संघटना आहे सगळ्या देशाची, त्याला म्हणतात ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि त्या ऑर्गनायझेशनने या देशाच्या लेखाजीचा अभ्यास केला आणि हा निष्कर्ष काढला की या देशामध्ये एकंदर असलेल्या तरुणांच्या पैकी 86% तरुण आज नोकरीच्यासाठी वनवा घेत आहेत. ही बेकारीची अवस्था आहे. आणि मोदींची गॅरंटी का, मोदींची गॅरंटी आज त्यांनी केलं का. राज्य चालवणाऱ्या राज्यकर्त्याची जबाबदारी एक विश्वास लोकांना द्यायचा. तो कोणत्याही धर्माचा असो, तो कोणत्या भाषेचा असो, तो कोणत्या जातीचा असो, तो भारतीय आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण करायची आणि देश एकसंध ठेवायचा. आज काय दिसतंय, कालचं त्यांचं भाषण लाज वाटावी अशा प्रकारचं भाषण. या देशाचा प्रधानमंत्री यांनी सगळ्यांचं नेतृत्व करायचं, सगळ्यांच्या हिताची जपणूक करायची. त्यांनी एका धर्माच्या लोकांच्या संबंधी गैरच्या प्रकारचा उल्लेख करायचा, त्यांच्या मुलाबाळांचा उल्लेख करायचा आणि काय असेल नसेल ती मिळालेली संपत्ती त्या तुम्ही एका समाजाच्या मुलांच्यासाठी खर्च करण्याचा अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करायचा. याचं इतकं दुर्दैवी चित्र या देशामध्ये कधी कोणी केलेलं नव्हतं. आणि मग या पद्धतीने त्यांचं जाणं आज देशाच्या हिताचं नाही, त्याच्यामध्ये बदल करण्याच्या उद्देशाचा निकाल घेतल्याशिवाय आपल्या सगळ्यांच्या समोर पर्याय नाही. लोक नेहमी सांगतात, मोदी साहेब सांगत असतात, तर प्रत्येक संघटनानं सांगत असतात. काही समाजाच्या, काही धर्माच्या लोकांच्या संबंधी एक प्रकारचा विद्वेषवादी या प्रकारची खबरदारी घेत असतात. हिंदू, मुस्लिम, ईसाई, बौद्ध, पारसी या सगळ्यांनी असलेला देश हा भारत हा व्यवस्था जातो. अनेक जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण एकसंघ राहिलो तर हा देश खऱ्या अर्थानं पुढे जाणार आहे. आणि ते करायचं असेल तर देशाची लोकशाही टिकवली पाहिजे. आपण बघा, आपल्या देशाच्या आजूबाजूला अनेक देश आहेत. ज्या काळात तिथली लोकशाही संकटात आली त्यावेळी त्या देशात हुकूमशाही आली. पाकिस्तानमध्ये लोकशाही होती, पण लष्कराने जेव्हा ते हातामध्ये घेतलं, देश हातात घेतला, त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या देशात हुकूमशाही आली. ते भारतात कधी घडलं नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना. आपण नेपाळमध्ये बघा, तिथं राज्य होतं, पण लष्कराने ताबा घेतला, तिथे हुकूमशाही आली. बांगलादेशमध्ये मुझफ्फर रहमानचं राज्य होतं, लोकशाही होती, लष्कराने ते ताबा देशाचा घेतला, त्यावेळी तिथे हुकूमशाही आली. तेच आपण श्रीलंकेमध्ये बघितलं, लोकशाही असताना लष्कराने पुढाकार घेतला, राज्य घालवलं, तिथे हुकूमशाही आली. आज या देशामध्ये सुदैवानं लष्कर या रस्त्याला कधी जाणार नाही. या देशाचे